ठरलं तर मगच्या 26 मेच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या भावनिक अवस्थेने. तो खूपच खचलेला असतो. डोळ्यांतून अश्रू थांबतच नाहीत. त्याचं मन इतकं भरून आलेलं असतं की तो आपल्या वडिलांशी बोलताना म्हणतो, "डॅड, कितीही राग आला तरी मला तन्वीशी शांततेने वागायला हवं होतं. पण मला खरंच वाटलं नव्हतं की हे आपले रोजचे भांडण प्रॉपर्टीच्या वादापर्यंत पोहोचतील." अर्जुनचं हे बोलणं ऐकून सगळं घर सुन्न होतं. तो पुढे म्हणतो, "डॅड, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. मला अजून वाईट वाटतं." हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. सायली अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करते. "प्लीज शांत व्हा ना, इतकं रडू नका." पण अर्जुन तिचं काही ऐकतच नाही. कारण त्याचं मन प्रियाने आणि अश्विनने केलेल्या शब्दांनी खोलवर दुखावलेलं असतं. यानंतर प्रिया थेट अश्विनकडे जाते आणि त्याला म्हणते, "अश्विन, मला हे बनावट अश्रू पाहायचे नाहीत आता." अश्विन तेव्हा गप्प असतो, पण त्याच्या मनात चलबिचल सुरू असते. त्याला जाणवतं की त्याच्या शब्दांमुळे मोठ्या भावाचं खूप नुकसान झालंय. प्रिया मात्र तिथेच थांबत नाही. ती सतत काही ना काही बोलत राहते, जे ऐकून अश्विनचा संताप सुटू लागतो. घरातले सगळेजण आता तिच्याकडे रागाने पाहू लागतात. त्यांना वाटतं, आता तरी ही प्रिया गप्प का बसत नाही. सायली मात्र आता तिला थेट डोळ्यात डोळे घालून रागाने बघते. कारण सायलीला माहीत असतं की खोटं कोण बोलतंय, अर्जुन नाही तर प्रिया. सकाळपासून झालेल्या या सगळ्या वादांमागे कारण जर कुणी असेल तर ती प्रिया आहे, हे सायलीला ठामपणे समजलेलं असतं. सायलीचा संताप शिगेला पोहोचलेला असतो. ती थेट प्रियाकडे जाते आणि काही न बोलता जोरदार 4 चापट तिच्या गालावर बसवते. हे पाहून घरातील सगळ्यांचा श्वासांचे ठोके चुकतात. प्रत्येकजण सुन्न होऊन सायलीकडे पाहतो. अचानक हे काय झालं, असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला असतो. सायली जणू रुद्रावतार घेतलेली असते. सगळेजण जिथं आहेत तिथून उठून उभे राहतात. प्रिया मात्र गाल चोळतच उभी राहते. अश्विन देखील संतप्त नजरेने सायलीकडे पाहतो. तर पूर्णा आजी धक्का खाऊन विचारतात, "सायली, हे काय केलंस?" पण सायली आता कोणालाही स्पष्टीकरण द्यायला तयार नसते. तिला माहीत असतं की प्रियाने खोटं नाटक केलं आणि घरात उगीच भांडण उकडून काढलं. त्यामुळे ती म्हणते, "प्रियाने इतका तमाशा करून घरात दुःख पसरवलं. हे सहन करणं आता अशक्य आहे. म्हणून मी तिची खोड मोडली." सायली पुढे तिला बजावते, "प्रिया, तुला हव्या त्या गोष्टींचं नाट्य करायचं असेल तर कर. पण लक्षात ठेव, माझं घर काचेसारखं नाजूक नाहीये. तू माझ्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणलंस, याचा बदला तुला मिळणारच होता." ती स्पष्ट शब्दात प्रिया आणि सगळ्यांसमोर सांगते, "आजवर मी खूप वेळा गप्प बसले, समजून घेतलं, पाठीशी घातलं. पण आता पुरे झालं. जो चुकी करेल तोच शिक्षा भोगेल." प्रिया त्या अपमानाने संतप्त होते. ती सायलीकडे रागाने बघते, पण तिच्या चेहऱ्यावरचा माज उतरलेला असतो. सर्वांसमोर चापट बसल्यामुळे तिची प्रतिष्ठा धुळीस मिसळलेली असते. आणि सायलीनेही उघडपणे तिला सांगितलेलं असतं की आता तिनं घरच्यांना रडवलंय म्हणून तिलाच रडायला लावणार. सगळं घर सायलीच्या त्या तडफदार रूपाकडे पाहत राहतं. अर्जुन, अश्विन, पूर्णा आजी आणि कल्पना, प्रताप कोणीही सायलीला आता काही बोलत नाही. प्रत्येकाच्या नजरा फक्त सायलीकडे खिळलेल्या असतात. तेव्हाच पूर्णा आजी एक गंभीर प्रश्न विचारतात, "सायली, तू तन्वीवर हात का उचललास?" सायली अत्यंत ठामपणे उत्तर देते, "हो आजी, उचलला हात. खरं तर आधीच उचलायला हवा होता, पण मी संयम ठेवला. पण आता जेव्हा माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले, तेव्हा मात्र मी गप्प बसू शकले नाही." संपूर्ण वातावरण गंभीर झालेलं असतं. घरात कोण खरं आहे, कोण खोटं हे ठरवणं कठीण झालेलं असतं. सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात, तोंडावर प्रश्नचिन्ह घेऊन. ती अत्यंत ठाम आणि रागाने म्हणते, "माझ्यासाठी या घरात सर्वात महत्त्वाचा जर कुणी असेल तर तो फक्त माझा नवरा." हे ऐकून सगळ्यांचे चेहरे थक्क होतात. प्रत्येकाची नजर सायलीवर खिळते. कारण आज ती एका वेगळ्याच रूपात दिसत असते. निर्भीड आणि अन्यायाविरुद्ध उभी असलेली. अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, "सायली, चल वर जाऊयात. तू शांत हो." पण सायली ठामपणे नकार देते, "नाही, आज मी वर जाणार नाही आणि हा वादही इथे थांबवणार नाही." घरात पुन्हा एक वेगळी शांतता पसरते, धोकादायक शांतता. सायली पुढे स्पष्ट शब्दात म्हणते, "हा वाद मी कायमचा मिटवणार आहे. जे चुकीचं आहे त्याला आज पूर्ण थांबवणार आहे." अश्विन आणि प्रिया दोघंही संतप्त नजरेने तिच्याकडे पाहतात. विशेषतः अश्विन, कारण त्याच्या लाडक्या बायकोला सायलीने चापट मारली होती. तो आतून खदखदलेला असतो. पण सायली आता थांबणारी नसते. ती पुढे प्रियाकडे तोंड करून म्हणते, "प्रिया, आज तू उत्तर द्यायचंय."
तू जे आरोप केलेस ते इतके घाणेरडे होते की अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर पैशासाठी चाललेले आरोप. तुला वाटतं ना की अर्जुनच्या घरच्यांना अश्विन भाऊजी नको आहेत, पण कधी अशा गोष्टी घडल्या आहेत का? सायलीचा आवाज आता थरथरत असतो. राग, दुःख आणि आत्मविश्वास या तिन्हींचं मिश्रण. ती पुढे म्हणते, हेच अर्जुन आहेत ज्यांना एकेकाली गुन्हेगारांनी धमकावलं, त्यांच्यावर हल्लेही झाले, पण तरीही ते कधी खचले नाहीत. पण आज आज त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते केवळ त्यांच्या सख्ख्या भावामुळे आहेत. तेव्हा अश्विन संतापून विचारतो, म्हणजे दोष माझाच आहे का? सायली लगेच स्पष्ट करते, नाही अहो अश्विन भाऊजी, दोष तुमचा नाही. दोष त्या व्यक्तीचा आहे जिनं तुमचं मन आणि निर्णय गोंधळात टाकले. सायली आता अगदी स्पष्टपणे बोट प्रियाकडे करून म्हणते, आजच्या सगळ्या वादाचे मूळ कारण म्हणजे तुमची ही लाडकी बायको. प्रिया मात्र सायलीकडे संतप्त नजरेने पाहतच राहते. पण सायली मागे हटत नाही. तिच्या आवाजात आता एक दृढ निश्चय असतो. आज मी गप्प बसणार नाही. आज मी माझ्या कुटुंबासाठी उभी आहे. सगळं घर शांत होतं. सर्वजण सायलीकडे बघत राहतात. तिच्या या अवताराने प्रत्येकजण सुन्न झालेला असतो. कोणताही आवाज होत नाही. सायलीच्या या निर्भीड शब्दांनी घरातील हवाच बदलून गेलेली असते. प्रेक्षकांनो, आजच्या भागात सायलीचं धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा पाहून घरातील प्रत्येकजण सुन्न होतो. सायली आता अश्विनकडे पाहते आणि थेट विचारते, अश्विन भाऊजी, तुम्ही तरी आता डोळे उघडा. जरा विचार करा. प्रिया या घरात आली त्याआधी कधी असा प्रकार झाला होता का? सायलीचा प्रश्न थेट आणि स्पष्ट असतो. पण त्यावर प्रिया लगेच उर्मटपणे बोलायला लागते. त्यावेळी इथे अश्विनच्या भोळेपणाचा फायदा घेतला जायचा, असं प्रिया म्हणते. तिच्या तोंडून हे ऐकून सगळेच थक्क होतात. कारण हे शब्द म्हणजे घरात भडका उडवणारे असतात. प्रिया आता संतापून हातवारे करत, डोळे वटारत सायलीकडे म्हणते, तो त्याच्या मनातलं बोलतोय आणि तुला त्रास होतोय. सायली आता मागे हटत नाही. तीही ठामपणे प्रत्युत्तर देते, प्रिया, तो मनातलं नाही, सत्य बोलतोय. हेवे-दावे करणं, माझं तुझं करून मोठं धाकटं दाखवणं हे फक्त तुलाच जमू शकतं. सायली मग घरातील सर्वांसमोर अत्यंत महत्त्वाचे विधान करते, पूर्णा आजी, आई बाबा, ही तुमची लाडकी तन्वी आहे ना, जिला तुम्ही चुकूच शकत नाही म्हणता. पण आज जे काही घडलं त्याला जबाबदार फक्त प्रिया आहे. सायलीचं हे बोलणं सगळ्यांनाच विचार करायला लावतं. त्या क्षणी सायली पुढे येऊन म्हणते, माझा आवाज जर वाढला असेल तर कृपया मला माफ करा. माझ्या नवऱ्याची अवस्था पाहून मी थोडं भावनिक झाले. ती सगळ्यांच्या समोर विचारते, जो मुलगा कोर्टात केसच्या वेळी तुमच्या पाया पडतो, तो कधी आपल्या भावाचा अपमान करू शकतो का? आणि धर्मदाय काम करणारा वकील पैशाचा लोभी असू शकतो का? सगळ्यांचे डोळे आता सायलीकडे लागतात, कारण ती सत्य बोलत असते. सायली मग पूर्णा आजीकडे वळते आणि अत्यंत शांत पण ठाम शब्दात विचारते, काय पूर्णा आजी, तुमचा लाडका नातू जो आजारी असतानाही नको असलेल्या मुलीसोबत लग्न करायला तयार झाला होता, त्याला खरोखर प्रॉपर्टीची हाव असू शकते का? आता पूर्णा आजीला सगळं आठवतं. हार्ट अटॅकनंतर जेव्हा त्यांनी अर्जुनला विचारलं होतं, तू तन्वीशी लग्न करशील का? तेव्हा अर्जुनने फक्त आजी लवकर बरी व्हावी यासाठी वचन दिलं होतं. सायली मग घरच्यांना पुन्हा विचारते, जो नातू तुमचा शब्द कधी खाली पडू देत नाही, त्याला भावाचे अधिकार खटकतील का? तो कधी भाऊ म्हणून भेदभाव करेल का? सायली आता सर्वांसमोर अत्यंत स्पष्टपणे अर्जुनची बाजू मांडते. ती यासाठी लढते की अर्जुनचं खरं आणि निस्वार्थी रूप घरातील प्रत्येकाला कळावं. पण प्रिया मात्र अजूनही संतापलेली असते. तिला हे जाणवतं की सायली आता सगळं खरं उघड करणार आहे आणि तिचा सगळा डाव फसणार आहे. प्रेक्षकांनो, आता खरी गोष्ट उलगडते. पुढे काय घडणार? प्रिया सायलीला थांबवेल का? की सायली सगळ्यांना सत्य दाखवूनच थांबणार? प्रेक्षकांनो, आजच्या भागात सायलीने जे काही केलंय त्याने सगळ्या घरात खळबळ उडवून दिली आहे. सायलीचे प्रश्न ऐकून घरात एक क्षणभर शांतता पसरते. कोणीही काही बोलत नाही, कारण सगळ्यांना माहीत असतं की अर्जुन कधीही प्रॉपर्टीबद्दल बोललेला नाही. त्याच्या मनात कधीही संपत्तीचा विचारही आलेला नाही. आता सायली थेट प्रतापकडे जाते आणि विचारते, बाबा सांगा ना, प्रिया आणि अश्विन भाऊजी जे काही बोलले त्यात एक शब्द तरी खरं वाटलं तुम्हाला? प्रताप संतापाने प्रियाकडे बघतो आणि थेट उत्तर देतो, नाही. हे ऐकून प्रियाचा चेहरा फटकून जातो. तिला धक्काच बसतो. त्याचवेळी प्रताप म्हणतो, अर्जुन आणि अश्विन भले भांडतील, पण ते इतक्या खालच्या पातळीवर कधीच जात नाहीत. सायली आता अश्रू ढाळत अश्विनकडे पाहून म्हणते, ऐकलंत ना अश्विन भाऊजी, माझ्यावर नाही, निदान तुमच्या वडिलांच्या शब्दांवर तरी विश्वास ठेवा.
सायली आता भावनांनी भरलेली असते. ती म्हणते, परवा तुमच्या वाढदिवशी सर्वात जास्त उत्साह अर्जुनलाच होता. त्याने तुम्हाला लहानपणीची बस गिफ्ट केली होती. किती आनंदात साजरा केला होता आपण बड्डे. हे ऐकून अश्विन विचारात पडतो. त्याला सारे प्रसंग आठवतात. शरमेने त्याची मान खाली जाते. सायली पुढे म्हणते, अर्जुन आणि तुमचं नातं खूप घट्ट आहे. तो तुमच्याबद्दल असा काही विचार करू शकत नाही. घरातील प्रत्येक जण आता सायलीकडे पाहतो. कारण सायली जे बोलते ते मनापासून आणि खरं असतं. सायली मग पुढे म्हणते, हा अर्जुन तुमच्या भोल्या मनाचं कौतुक करतो, तुमच्या तब्येतीची काळजी करतो आणि तुमच्यावर लहान भावासारखं प्रेम करतो. तिचे शब्द अश्विनच्या हृदयाला भिडतात. ती शेवटी स्पष्टपणे म्हणते, जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी अर्जुन कायम तुमच्या मागे खंबीरपणे उभा असेल. आता सगळ्यांना जाणवतं की अर्जुन खरंच एक निस्वार्थ भाऊ आहे. सायली मग स्पष्ट सांगते, तुम्ही धाकटे आहात कारण त्यांनी तुमच्यावर तसंच प्रेम केलं आहे. हे ऐकून अश्विन आता खूप भावुक होतो. तो अजूनही अर्जुनकडे पाहतो आणि अर्जुन मात्र रडतो, खूप खूप रडतो. सायली मग प्रतापसमोर उभी राहते आणि सांगते, मी रक्ताचं नातं घेऊन या घरात आलेली नाही, म्हणूनच मला अशा नात्यांची खरी किंमत माहीत आहे. कान भरणं, गैरसमज पेरणं आणि भावंडं तोडणं हे नातं कधीही इतकं अशक्त नसतं. सायली हे बोलत असतानाच ती प्रियाकडे वळते आणि शालीन पण ठाम शब्दात प्रियाला टोला मारते. प्रिया मात्र अजूनही संतापात सायलीकडे पाहत राहते. तिला जाणवतं, सायलीचा प्रत्येक शब्द हळूहळू तिचं खोटेपण उघड करत आहे. आता सगळ्यांना हे लक्षात येतं. आतापर्यंत सायली एकदाही प्रॉपर्टीचं बोललेली नाही, फक्त प्रिया तिचं वाद उकरून काढत होती. सायलीच्या सच्चेपणामुळे सगळ्यांमध्ये तिच्याबद्दल थोडा का होईना विश्वास निर्माण होतो. प्रेक्षकांनो, आता सायलीने प्रिया आणि तिच्या नात्याचा खोटा पडदा फाडायला सुरुवात केली आहे. पुढे काय होणार? अश्विन काय निर्णय घेईल? अर्जुनची बाजू घरच्यांना पटेल का? प्रेक्षकांनो, आता सायलीने घेतलेला निर्णय पूर्ण घराला हादरवून टाकतो. सायली सर्वांच्या समोर उभी राहते आणि स्पष्ट शब्दात म्हणते, जर अजूनही कोणाला वाटत असेल की आम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह आहे, तर ऐका. आम्ही दोघं आत्ताच ह्या क्षणी सगळे हक्क सोडायला तयार आहोत. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सायली अर्जुनचा हात घट्ट पकडते आणि म्हणते, सांगा ना, कुठल्या कागदांवर सही करायची? आम्ही तयार आहोत. सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहतात. हा निर्णय इतका मोठा, इतका अचानक कोणीच अपेक्षा केलेली नसते. पण याच क्षणी खरी आनंदी व्यक्ती असते प्रिया. कारण तिचं एकच उद्दिष्ट असतं, अर्जुनला प्रॉपर्टीतून बाहेर फेकायचं. पण आता सगळ्यांचं लक्ष प्रतापकडे जातं. तो स्पष्टपणे म्हणतो, नाही, ह्याची काहीही गरज नाही. हे घर आणि इथलं सगळं सगळ्यांचंच आहे आणि तसंच राहणार. हे ऐकून प्रियाचा चेहरा उतरतो. तिच्या डावाला पुन्हा एकदा फटका बसतो. आता प्रताप पुढे येतो आणि संतापाने प्रिया म्हणजेच तन्वीला विचारतो, मुळात हा प्रॉपर्टीचा विषय निघालाच कसा? अर्जुन आणि सायलीच्या मनात कधीही हा विचार नव्हता. मग त्यांच्याशी संबंधित विषय इथे आला तरी कसा? प्रिया बावरते आणि खोटं बोलत म्हणते, बाबा, मी नाही करून काढला हा विषय, सायलीनेच काढला. हे वाक्य ऐकून प्रतापच्या चेहऱ्यावरचा राग उफाळतो. तो ठामपणे म्हणतो, तन्वी, माझे केस पिकलेत पण माणसं ओळखायचं शिकलोय. या घरात नकारात्मकता नव्हतीच कधी, पण तू आल्यापासून वाढली आहे. आणि ती नेमकी केव्हा वाढली? जेव्हा तुझं आणि अश्विनचं लग्न झालं. हे ऐकून सगळं घर गप्प होतं. सायली आणि अर्जुन दोघंही डोळ्यांतून अश्रू लपवू लागतात. तेव्हापासूनच सगळं बिघडायला लागलं हे त्यांना आधीच जाणवलेलं असतं, पण बोलता मात्र आलेलं नव्हतं. आता प्रताप आणखी एक गोष्ट आठवतो. परवा जेव्हा आम्ही आईस्क्रीम खात होतो ना, त्यावेळी तू नव्हतीस, पण आम्ही सगळे किती आनंदात होतो, किती मज्जा केली होती आम्ही. त्या क्षणी सगळ्यांना ते क्षण आठवतात. सायलीने केलेलं आईस्क्रीमचं सगळ्यांनी किती कौतुक केलं होतं. घरात हास्य, आनंदाचा वर्षाव झालेला. आता सर्वांचं लक्ष पुन्हा सायलीकडे जातं. तिचा तो निस्वार्थपणा, तिचं प्रामाणिक प्रेम आणि तिच्या बोलण्यामागची खरी भावना सगळ्यांच्या हृदयाला भिडते. प्रेक्षकांनो, आता प्रिया हळूहळू उघडकीस येते आणि सायलीच्या संयमाने, प्रामाणिकतेने घर पुन्हा एकत्र येते. पण पुढे अजून काय वळण घेणार आहेत? अर्जुन आणि सायलीचा निर्णय काय बदल घडवून आणणार आहे? प्रेक्षकांनो, आता प्रताप थेट प्रियाच्या तोंडावर तिचा खोटेपणा उघड करतो. तो स्पष्टपणे म्हणतो, मला खात्री आहे, सायलीच्या आधी प्रॉपर्टी, धाकटं मोठं असे शब्द तुझ्याच तोंडून आले असणार. हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. अर्जुनला सायलीचा प्रामाणिकपणा माहीत असतो आणि त्याच्या नजरेत तिच्याबद्दलचा विश्वास स्पष्ट दिसतो. तेव्हाच प्रताप पूर्णा आई आणि कल्पनाजवळ जाऊन थेट बोलतो,
तुम्हालाही आतून हे पटतंय ना की तन्वी ही स्वच्छ मनाची नाही, पण हे स्वीकारणं तुम्हाला कठीण जातंय, कारण ते आपल्या घरची सून आहे. हे ऐकून पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही गप्प होतात. त्यांना काही उत्तर देता येत नाही. फक्त एकमेकींकडे बघत राहतात. आता अर्जुन मनातून हरलेला असतो. तो शांतपणे म्हणतो, "इट्स ओके डॅड. माझ्यामुळे तुम्ही कोणाला काही बोलू नका." पण प्रताप त्याच्याजवळ जातो आणि ठामपणे म्हणतो, "हे फक्त तुझं वैयक्तिक प्रकरण नाही अर्जुन. हा प्रश्न आहे या घरात न्याय होण्याचा." आता प्रताप पुन्हा कल्पना आणि पूर्णाईकडे वळतो. "सायलीने किती आदर दिला, किती प्रेम दिलं, पण तुम्ही नेहमी म्हणता ती पुढे पुढे करते. हा कुठला न्याय आहे? ज्याला तुम्ही कधी स्वीकारलंच नाही त्याच्या प्रत्येक कृतीत ही दोषच शोधले." आता मात्र प्रतापचा संयम सुटतो. तो म्हणतो, "बस झालं आता." तो थेट अश्विन आणि प्रियाजवळ जातो आणि ठामपणे जाहीर करतो, "सायली आज अर्जुनच्या पाठीमागे ढाल बनून उभी आहे. आता मीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार." हे ऐकून सायली आणि अर्जुन दोघांनाही जणू एक नवं बळ मिळतं. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक समाधान दिसू लागतं. प्रताप पुढे म्हणतात, "माझा पूर्ण विश्वास आहे सायली आणि अर्जुन कधीही स्वतःहून प्रॉपर्टीचा विषय काढणार नाहीत." पण आता खरं संकट पुन्हा डोकं वर काढतं, कारण प्रिया पुन्हा एकदा वाद करून काढण्याच्या तयारीत असते. प्रेक्षकांनो, प्रतापने दिलेला पाठिंबा आता सगळं चित्र बदलू शकतो. पण प्रिया शांत बसेल का? की पुन्हा नव्या कारस्थानांनी हे घर ढवळून काढणार? पुढे काय होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रेक्षकांनो, आता घरातला संघर्ष एक वेगळंच वळण घेतो. प्रियाने अजूनही हार मानलेली नसते. ती पुन्हा एकदा प्रतापला उत्तर देते, "बाबा, तुम्ही तिथे नव्हता म्हणून तुम्हाला काही माहीतच नाही." मग पूर्णा आजी शांतपणे पण ठामपणे म्हणतात, "तन्वी, आता गप्प राहा. तुझं आणि सायलीचं काहीतरी बिनसलेलं असणार हे आम्हाला समजतं. पण तिने जे काही बोललं त्याला तू गैरसमज करून घेतलास हे मात्र स्पष्ट आहे." हे ऐकून प्रिया थक्क होते. तिच्या बाजूने आता कुणीच उभं राहणारं नाही हे तिला समजून जातं. तिचा आत्मविश्वास डलमलू लागतो. आता विमल पुढे येते आणि म्हणते, "हो, पूर्णाजींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी स्वतः सगळं ऐकलंय. सायलीताईंनी काहीही वाईट बोललेलं नाही." हे ऐकून प्रिया पुन्हा नागिनीसारखी फुसकारते. विमलवर चिडून बोलू लागते. पण आता पूर्णाजी पुन्हा एकदा तिला थांबवतात. "तन्वी, शांत राहा. तुला जे वाटतं ते तू बोलतेस, पण इतरांना काय जाणवतं हे कधी बघतेस का? आणि हे रोजचं वाद उकरून काढणं बंद कर." आज पूर्णा आजी एकदम ठाम भूमिका घेतात. तेव्हा प्रिया संतापते आणि म्हणते, "काय? मीच वाद उकरते का आजी? मीच वाईट का?" पण आजीही शांत बसत नाहीत. त्यांच्या डोळ्यातला विश्वास हरवलेला असतो. "हो तन्वी, तू वाईटच वागत आहेस. तुझा आवाज माझ्या खोलीपर्यंत पोहोचतो. तुझं वागणं रोज बघतेय मी." तेव्हा प्रिया थोडीशी गडबडते, कारण तिला वाटतं आजी तिच्यावर खरंच विश्वास ठेवत नाहीत. पण आजीचं पुढचं वाक्य मात्र तिचं मन पूर्णपणे हलवून टाकतं. "तू माझी तन्वी आहेस म्हणून एक शेवटचं सांगते, तुझ्या स्वभावात बदल कर." माझं मन सांगत होतं तुझे दोष झाकावेत. पण आता माझ्या मेंदूने सांगायला सुरुवात केलीये की तुझ्यावर विश्वास ठेवणं चुकीचं ठरेल." हे ऐकून प्रिया अक्षरशः बिथरते. डोळे वटारून ती आजीकडे पाहते. पण तिचं खोटं आणि नकारात्मक वागणं आता सगळ्यांना समजू लागलेलं असतं. प्रेक्षकांनो, घरात आता एक एक चेहरा उघड होतोय. प्रिया कितीही वाद घालू पाहते तरी सत्य तिच्या विरोधात उभं राहतंय. प्रेक्षकांनो, घरामध्ये आता सगळ्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केलेली असते, ती प्रतिमाची लेक आहे, त्यामुळे तिला आपण काहीही बोलू शकत नाही. याच कारणामुळे आजवर प्रियाच्या सगळ्या चुका झाकल्या गेल्या. पण आज मात्र सर्व काही उलटलंय. प्रिया अवाक होऊन पूर्णा आजी आणि प्रतापकडे पाहत राहते. कल्पना आजवर काही बोलली नव्हती, कारण तिला वाटत होतं तन्वीला विरोध केला तर तिला आपण दुखावू. पण आता सायली पुढे येते. ती म्हणते, "समजलं ना प्रिया? आजवर वारं तुझ्या बाजूने वाहत होतं, पण हे वारं कायमचं नव्हतं. आज थांबलंय. इथून पुढे शिक आणि माझ्या घरच्यांवर खोटे आरोप करणे बंद कर." हे ऐकून प्रिया गप्पच राहते. तिच्या डोक्यात आता वेगळाच विचार सुरू असतो. जर मी तमाशा घातला तर कदाचित अर्जुन सायली प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करतील आणि मग ती प्रॉपर्टी मी मिळवू शकेन. पण तिने आखलेला डाव उलटतो. सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवणं थांबवलंय. आता सायली रागाने म्हणते, "आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला जाण्याचा विचारही करू नकोस, कारण त्या वाटेवर जायच्या आधी तुला मला ओलांडावं लागेल." सगळेजण सायलीकडे आश्चर्याने पाहतात. सगळ्यांना कळून जातं सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे. तन्वी आता रूममध्ये निघून जाते. पाठोपाठ अश्विनही, कारण त्याला अजूनही तन्वीबद्दल कळवळा असतो. प्रताप आता पूर्णा आजींना सोफ्यावर बसवतो. सायली अर्जुनजवळ उभी राहते. सगळे अजूनही अर्जुनकडेच पाहतात,
कारण प्रियाने त्याच्यावर लावलेले आरोप कुणालाच पटत नव्हते. प्रतापला आज अर्जुनची खूप काळजी वाटते. त्याचं खचलेलं रूप त्याने कधीही पाहिलं नव्हतं. आणि आता अचानक नवं वळण. मीडियावाले, पोलीस सर्वच जण अर्जुनच्या घरी येतात. ते विचारतात, "इथे मधुकर पाटील राहतात का?" कल्पना रागाने उत्तर देते, "हो, पण आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही." पत्रकार एकच प्रश्न विचारत असतात, "मधुकर पाटलांनी खून का केला?" अर्जुन शांतपणे पुढे येतो आणि इन्स्पेक्टरना विचारतो, "काय झालंय?" इन्स्पेक्टर उत्तर देतो, "वात्सल्य आश्रमात एक मृतदेह सापडलाय आणि त्या प्रकरणात आम्ही मधुकर पाटलांना अटक करायला आलोय." सगळे सुन्न होतात. अर्जुन म्हणतो, "कृपया 15 मिनिटं थांबा." पण इन्स्पेक्टर ऐकत नाही. तेवढ्यात चैतन्य येतो, हातात अँटिसिपेटरी बेलचे कागद घेऊन. तो म्हणतो, "तुम्ही मधुकर पाटलांना अटक करू शकत नाही." आता सगळे अर्जुनकडे पाहू लागतात. प्रेक्षकांनो, आता खरी क्लायमॅक्सकडे वाटचाल सुरू झाली आहे. घरातला संघर्ष, आरोप, विश्वास आणि नात्यांमध्ये ताणतणाव हे सर्व आता आणखी गहिरं होतंय. पुढच्या भागात काय होईल? ही कोणाची नवीन खेळी आहे? हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय आहे प्रियाच्या या डावाबद्दल. आणि सायलीचं उत्तर, ते किती ताकदवान होतं हेही नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.